शिवसेना पक्षाच्या वतीनं खुलासा केला पाहिजे की निवडणूक आयोग प्रत्येक पक्षाच्या शिष्टमंडळाला भेटत असतं, त्यांच्याशी चर्चा करत असतं आणि तसा वेळ आणि तसं निमंत्रण निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाला दिलेलं आहे. आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या या निमंत्रणाचं म्हणजे निमंत्रण दिलंय, ते निमंत्रण बघून मला आणि शंभूराज देसाईंना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. आमच्या बरोबर काही खासदार देखील आहेत. त्याच्यामुळे जे काही दाखवलं जातंय की निवडणूक आयोगाच्या चिन्हाच्या संदर्भामध्ये आम्ही भेटायला जातोय, अशी कुठेही शक्यता नाही. प्रत्येक पक्षाच्या शिष्टमंडळाला असं निवडणूक आयोग भेटायला बोलवत असतं, काही सजेशन घेत असतं, त्यांच्या सजेशन आम्ही ऐकत असतो. इलेक्शनच्या बाबतीतलं मार्गदर्शन करत असतं ते निवडणूक आयोग. आणि त्या संदर्भात मी शंभूराज देसाई साहेब आणि काही खासदार हे उद्या 11 वाजता निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही चिन्हाचा आणि कुठेही पक्षाच्या बाकीच्या केसेसचा काही संबंध नाही. तर तसा कुणीही कृपा करून गैरसमज करून घेऊ नये. येणाऱ्या महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात ही महत्वाची बैठक होईल का? मी सुरुवातीला सांगितलं की निवडणुकीच्या संदर्भातली बैठक नाही, ही चिन्हाच्या संदर्भातली बैठक नाही, हे पक्षाचं धोरण ठरवणारी बैठक नाही, किंवा पक्षाचं काय होणार आहे हे सांगणारी देखील बैठक नाही. प्रत्येक पक्षाच्या शिष्टमंडळाला निवडणूक आयोग चर्चेसाठी निमंत्रित करत असतं. तसं शिवसेना पक्षाला केलेलं आहे आणि शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना भेटायला जातोय. दोन्ही पक्ष एकत्र येत आहे, म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र युतीमध्ये लढणार असल्याची जोरदार चर्चा. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महायुती आता सगळीकडे एकत्र लढणार असल्याचं देखील. ती पण मी एक बातमी बघितली की डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला भेटायला जातोय. आता डॅमेज कंट्रोल करायचं असेल तर आम्ही मुंबईत बसून करू, निवडणूक आयोगाकडे जाऊन कशासाठी करू? आणि कोण कोणाबरोबर युती करतंय हे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर कळेल. परंतु आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे की आम्ही महायुतीनं निवडणुका लढणार आहोत आणि महायुतीचा भगवा हा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकवणार आहोत, हे पहिल्यापासून आम्ही सांगतोय. त्याच्यामुळे महायुती आम्ही नव्यानं करणार आहोत, आम्ही महायुतीतनं लढणार आहोत, हे आता काही सांगायची आवश्यकता नाही. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये कोणाबरोबर युती करावी हे स्वातंत्र्य आहे. परंतु अजून भरपूर दिवस आहेत, अजून महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर व्हायच्या आहेत, अजून सीट वाटपाचं धोरण तयार व्हायचं आहे. त्याच्यामुळे आमचं धोरण निश्चित आहे की आम्ही महायुतीच्या मार्फतच स्थानिक स्वराज्य संस्था लढणार आहोत. संजय राऊतांनी आरोप केलेले आणि चॅलेंज पण केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ही संपूर्ण सुनावणी होईल तेव्हा बघा, ज्यांनी आमचं पक्षाचं चिन्ह आणि हे सगळं चोरून नेलेलं आहे हे सगळंच जप्त होणार आहे, असं देखील त्यांनी. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल की आम्ही दिल्लीला जात असताना त्याचा कसा फेक नरेटिव्ह सेट केला जातो की आम्ही दिल्लीला निवडणूक आयोगाच्या भेटीला जात असताना शिष्टमंडळ म्हणून त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलेलं असताना ते आम्ही सुनावणीच्या संदर्भात जातोय आणि सुनावणीमध्ये आम्हाला योग्य तो न्याय मिळणार नाही अशा पद्धतीचा जो एक फेक नरेटिव्ह सेट करण्याची पद्धत आहे ते आज आपल्या पत्रकार परिषदेत सिद्ध झाली. त्यांच्या काल उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता, त्यांना अभिष्टेचिंतन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मातोश्रीवरती गेले. पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील चर्चा धरून मी काल देखील याच्यावर सांगितलं की राज साहेब उद्धव साहेबांना भेटले, त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ही एक प्रथा परंपरा ही संस्कृती आहे, त्याच्याकडे वेगळ्या अर्थानं आम्ही बघून आम्ही त्याच्यावर काही स्टेटमेंट द्यावं अशातला भाग नाही. राज साहेबांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याच्यामध्ये आमच्या पण शुभेच्छा होत्या असं समजा. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसू शकतो. अनेक निवडणुका आम्ही महायुतीने लढलेलो आहोत. एक निश्चित आहे की मुंबई महानगरपालिकेपासून तालुका पंचायत समितीपर्यंत महायुतीनं आम्ही लढू आणि महायुतीचाच भगवा स्थानिक स्वराज्य संस्थेवर असेल. काही ठिकाणी वेगळ्या लढण्याबाबत काही चर्चा होती का महायुतीमध्ये? आणि विशेषतः दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने काही निवडणुका म्हणजे काही महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आता एकत्रितच लढल्या जातील असं मला असं वाटतं की अजून आपण फार लवकर याच्यावर चर्चा करतोय. आधी युती होऊ दे, महानगरपालिकेची निवडणुकीची तारीख जाहीर होते, त्याच्यानंतर याच्यावर आपण नक्की बोलू. शिवसेना स्वतंत्र लढू शकते का येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य? मी स्पष्ट सांगितलं की महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही शिवसेना म्हणून लढणार आहोत आणि या युतीच्या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेणार. सिंधुदुर्गात थोडंसं वातावरण चिघळलेलं पाहायला मिळतंय. महायुतीत भाजपचे काही नेते आहेत, त्यांना आपण आकर्षित करण्यासाठी शिवसेना प्रलोभन दाखवते विविध पदांचं, असा आरोप केला जात आहे. नितेश राणे देखील काल जिल्हाध्यक्षाने तिकडचा आरोप देखील केलेला आहे अशा प्रकारचा.
मी या संदर्भामध्ये नितेशजींशी बोलेन, कारण ते रत्नागिरीचे देखील संपर्क मंत्री आहेत. कालच ते आणि मी एका कार्यक्रमाला होतो, त्याच्यामध्ये अशी काही चर्चा झाली नाही. पण महायुतीमध्ये असे जर काही गैरसमज होणार असतील, आम्ही बसून नक्की ते संपवू. मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या मेळाव्यामध्ये वर्धा येथे झालेल्या सभेत त्यांनी सांगितलं आहे की आता 100% भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असं मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला प्रत्येक पक्ष वाढवण्याचा हा अधिकार आहे. त्याच्यामध्ये भाजपच्या बैठकीमध्ये देवेंद्रजींनी जर असं सांगितलं असेल तर त्याच्यावर आम्हाला स्टेटमेंट देण्याची काय आवश्यकता नाही. महायुतीमध्ये लाडक्या बहिणींचा ज्याप्रमाणे आपण उल्लेख करता किंवा मग अनेक जण आहेत ते उल्लेख करतात, त्याच्या बाबतीत हर्षवर्धन सगळ्यांनी बोललेलं आहे की डान्स बार मध्ये ज्या काही नर्तक्या असतात, जे काही डान्स होतात त्या लाडक्या बहिणी नाहीत का, आणि यांना या ठिकाणी अशा प्रकारे नाचवणं हे कुठल्या हिंदुत्वामध्ये बसतं. याबाबत मला असं वाटतं की गृह मंत्रालयाचे काही नियम आहेत, त्या नियमानुसार पोलीस नक्की कारवाई करतील. परंतु लाडक्या बहिणींनी सरकार कसं परत निवडून आणून दाखवतात हे महाराष्ट्राला दाखवलेलं आहे, सगळ्या विरोधकांना दाखवलंय, म्हणून हा पोटसुळ आहे. उद्या किती वाजता मीटिंग होणार? उद्या 11 वाजता.